नमस्कार. चला तर मग आज आपण लाल चटणी कशी बनवायची ते बघूया, जी डोसा आणि इडलीसोबत खाल्ली जाते. मस्त साऊथ इंडियन रेड चटणी. तर त्यासाठी आपल्याला 1 चमचाभर चणा डाळ लागेल, 1 चमचाभर उडीद डाळ, 1 चमचाभर तेलमध्ये मस्त फ्राय असं परतून घ्यायचं आणि 1 हिरवी मिरची टाकलेली मी. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं ते चालेल. तर मी 1 मिरची घेतलेली आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले कट करून. तर ते फ्राय करून घ्यायचं मस्त लाल होईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये 1 मोठा आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे आणि 1 चमचाभर मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून ते लवकर मऊ होईल. आणि आपल्याला यासाठी 1 चमचाभर माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट आहे, सो मी अद्रक लसणाची पेस्ट घेईल डायरेक्ट. तर 1 चमचाभर घेतलेलं आहे आणि मस्त असं परतून घेऊया आपण. आणि मीठ हे स्वादानुसार टाकायचं, जसं हवं आहे तसं. तर आपण मस्त परतून घेतलेले आणि याच्यामध्ये आपण आता 2 ते 3 चमचा पाणी टाकूया, सो त्याने मऊ होईल लवकर आणि आपल्याला थोडी अशी ग्रेव्ही बनवायची सो. आणि यामध्ये आता 2 चमचे मी लाल तिखट टाकून घेते आहे. जसे आपल्याला स्पायसी हवे तसे आपण टाकून घ्यायचं. तर 2 चमचे घेतलेले इथं मी. आणि आता आपण मस्त ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं. तर आता बघा मिक्स झाल्यानंतर मऊ एकदम सॉफ्टनेस आला ना टोमॅटोला, तर आपण त्याला मिक्सी करून घेऊया. तर बघा आता मिक्सी करून घेतल्यानंतर तर आपल्याला इकडे तडका पण करून घ्यायचा आहे. बघा ही चटणी किती मस्त झालेली आहे. आणि आता आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. तर आपण पहिलं मोहरी टाकून घेऊया. मोहरी मस्त असं फुलली ना, तर त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरे पण तडकले ना, मग आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया 1 7 ते 8 आणि मस्त आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर बघा मस्त असं झालेलं आहे तडतडून. तर आपण आता ह्याच्यामध्ये आपण चटणीमध्ये टाकून घेऊया. तर बघा काय मस्त दिसते आता चटणी, कलरफुल आणि तडका दिल्यानंतर अजून पण छान दिसते. तर बघा किती मस्त दिसते. तर तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग बाय.